नमस्कार मंडळी, एक्सप्लोर सनप्रिया आमच्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आम्ही तुम्हाला घेऊन आलो आहे गोंदेश्वर टेम्पल, जे की नाशिकमधील सिन्नर ह्या ठिकाणी आहे. हे मंदिर 12व्या शतकातलं म्हणजे ऑलमोस्ट 1000 वर्ष जुनं मंदिर आहे. माझ्या पाठीमध्ये तुम्ही बघू शकताय, पंचायतन टाईपमध्ये हे मंदिर आहे. मध्ये शिवाचं टेम्पल आहे आणि त्याच्या भोवताली 4 मंदिर आहेत: भगवान विष्णू, गणपती, सूर्यदेव आणि पार्वतीचं. हे मंदिर आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत आहे. त्यांच्या मेंटेनन्समध्ये हे मंदिर आहे. तर ह्या मंदिराचा इतिहास आपण जाणून घेणारच आहोत, पण ह्या मंदिरापर्यंत कसं पोचायचं हे देखील आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आजच्या प्रवासाची सुरुवात पहाटेच झाली आहे. पहाटेचे 5:30 वाजता आहेत. बाहेर अजून हलकासा अंधार आहे आणि वातावरण एकदम मस्त थंड झालंय. कालच पाऊस पडून गेला इथे. सुरुवातीलाच आम्ही गाडीची CNG टाकी फुल करून घेतली आहे, कारण पुढचा प्रवास बराच मोठा आहे. आज आपण जाणार आहोत नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर इथे, आणि पुण्यापासून सिन्नरचं अंतर साधारण 180 किलोमीटर आहे. म्हणजे एक साधारण 3.5-4 तासांचा प्रवास आहे. आत्ता आमचा रूट असणार आहे वाकड, चाकण, राजगुरुनगर, नारायणगाव आणि मग थेट सिन्नर. तर आता आम्ही थांबलोय साऊथ एंट्रन्सला मंदिराच्या, आणि बघू शकता तुम्ही पूर्ण असं प्रशस्त पार्किंग स्पेस आहे. फ्री पार्किंग स्पेस आहे, काही तर पेड वगैरे नाही आहे. त्यामुळे तुमची व्हेकल जर घेऊन आलात तुम्ही निवांत पार्क करू शकता. आता आपण मंदिराजवळ आलोय आणि आपल्या समोर दिसतंय महाराष्ट्राच्या इतिहासातलं एक अतिशय महत्वाचं, भव्य आणि प्राचीन असं गोंदेश्वर मंदिर. मगाशी सांगितल्याप्रमाणे हे मंदिर पंचायतन पद्धतीचं मंदिर आहे. पंचायतन म्हणजे मध्यभागी मुख्य मंदिर आणि 4 कोपऱ्यांना 4 छोटी मंदिरे. महाराष्ट्रात इतक्या चांगल्या अवस्थेत असलेलं पंचायतन मंदिर फार कमी ठिकाणी पाहायला मिळतात. त्यामुळं गोंदेश्वर मंदिराचं महत्त्व आणखीच वाढतं. मंदिर पूर्णपणे दगडामध्ये बांधलेलं आहे आणि उंच अशा चौथऱ्यावर उभं आहे. तर गोंदेश्वर टेम्पलसाठी 2 प्रवेशद्वार आहेत. एक पूर्वेकडून आहे आणि एक दक्षिणेकडून. तर तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं पूर्व दिशेकडनं जे येणारे प्रवेशद्वार आहे ते बंद केलेत त्यांनी, आणि फक्त जे दक्षिणेकडून येणारे जे आहे प्रवेशद्वार, आम्ही पण तिकडनं चालू आहे, कारण तिकडे पार्किंगची पण सोय आहे. त्यामुळं ह्या मंदिराचे 2 असे एंट्रन्स आहेत. मंदिराच्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराजवळ स्वर्ग मंडप आहे. त्याचं गोलाकार छत खूप सुंदर आहे. जरी हा भाग आज काहीसा भग्न अवस्थेत असला तरी त्याची भव्यता अजूनही जाणवते. स्वर्ग मंडपातून पुढे आलं की समोर दिसतं ते नंदी मंडप. समोर शांतपणे बसलेला नंदी आणि त्याच्या सभोवताली केलेलं अप्रतिम कोरीव काम. नंदीच्या गळ्यातील घंटामाळ, त्यावरील गाठी, खुरांचे बारकावे, शिल्पकाराने प्रत्येक गोष्टी इतक्या जिवंतपणे कोरल्या आहेत की जणू दगडामध्ये प्राणच फुंकलेत की काय असं वाटतं. नंदी मंडपाच्या बाहेरील भागावर विविध शिल्प कोरलेली आहेत. वराह अवतार, नरसिंह अवतार, दर्पण सुंदरी अशी अनेक सुंदर शिल्प इथे दिसतात. आता मंदिराच्या मुख्य रचनेकडे पाहिलं तर हे मंदिर भूमित शैलीमध्ये बांधलेलं आहे. भूमित शैली म्हणजे शिखरावर अनेक लहान शिखरांची रचना केलेली दिसते. मुख्य शिवमंदिर भूमित शैलीमध्ये आहे, तर बाजूची 4 मंदिरं ही नागर शैलीमध्ये बांधलेली दिसतात. मंदिराच्या बाहेरच्या भिंतींवर रामायणातील अनेक प्रसंग कोरलेले आहेत. हनुमान, रावण, अशोक वाटिका, वाली सुग्रीव युद्ध असे अनेक प्रसंग इथे पाहायला मिळतात. विशेष म्हणजे ही शिल्प इतकी जिवंत वाटतात की जणू काही दगडात कथा बोलतायत असं वाटतं. फक्त देवदेवताच नाहीत, तर त्या काळातलं लोकजीवनही इथे कोरलेलं दिसतं. नृत्य, वादन, मिरवणुका, खेळ, युद्ध, अगदी सामान्य माणसाचं आयुष्यही या शिल्पांमधून दिसून येतं. त्यामुळे हे मंदिर म्हणजे त्या काळातील समाज जीवनाचा आरसाच वाटतो. मंदिरांच्या खांबांवर नरसिंह अवतार, वराह अवतार, भिक्षाटन शिव, महिषासुर मर्दिनी अशा अनेक सुंदर मूर्ती कोरलेल्या आहेत. प्रत्येक मूर्तींमध्ये वेगवेगळे भाव, हालचाली आणि बारकावे दिसतात. त्या काळात मशीन नव्हत्या, तरी फक्त हाताने इतकं सुंदर काम केलं गेलं हे खरंच अविश्वसनीय आहे. आता एक गोष्ट इथे विशेष जाणवते, ती म्हणजे मंदिरावर विविध पंथांचा प्रभाव. इथे शिव आहे, विष्णू आहे, देवी आहे, गणपती आहे. म्हणजेच त्या काळात धार्मिक समन्वय किती सुंदर होता हे आपल्याला दिसून येतं. मंदिराच्या मागच्या बाजूला गेल्यावर त्याचं शिखर अजून भव्य दिसतं. लहान लहान शिखरांनी सजलेली ती रचना आणि दगडांवरचं काम खरंच नजरेत साठवून ठेवावंसं वाटतं. मंदिराच्या गर्भगृहात शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. आजही इथे नियमितपणे पूजा होते आणि अनेक भाविक दर्शनासाठी येतात. आता थोडंसं इतिहासाबद्दल बोलायचं झालं तर हे मंदिर यादव काळात बांधलं गेलं असावं असं मानलं जातं.
साधारण 10व्या ते 11व्या शतकाच्या काळात यादव राजांचं या भागावर राज्य होतं. त्या काळात यादव राजांनी कला, शिल्पकला आणि मंदिर स्थापत्याला खूप मोठा आश्रय दिला होता. सुरुवातीला यादव राजे, राष्ट्रकूट आणि पुढे चालुक्यांच्या अधिपत्याखाली हे मंदिर होतं. पुढे यादवांनी आपली सत्ता वाढवली आणि देवगिरीला राजधानी हलवली. पण सिन्नरचा इतिहासाशी असलेला संबंध मात्र कायम राहिला. पुढे यादव साम्राज्य खूप मोठं झालं, पण 1296 नंतर अल्लाउद्दीन खिल्जीच्या आक्रमणांना सुरुवात झाली. नंतर मलिक काफूरने देवगिरी जिंकली आणि यादव साम्राज्याचा ऱ्हास सुरू झाला. पण तरी सुद्धा यादवांच्या अस्तित्वाचे अनेक पुरावे या परिसरात आजही आढळून येतात. आता जर तुम्ही सिन्नरला आलात तर जवळच असलेलं गारगोटी म्युझियम सुद्धा नक्की पहा. हे भारतातील प्रसिद्ध खनिज संग्रहालयांपैकी एक आहे. इथे विविध प्रकारचे स्फटिक, खनिजे, दगड आणि दुर्मिळ नमुने पाहायला मिळतात. तसेच गोंदेश्वर मंदिरापासून 5-10 मिनिटाच्या अंतरावर असणारं ऐश्वरेश्वर मंदिर सुद्धा नक्की व्हिजिट करा. खरं सांगायचं तर गोंदेश्वर मंदिर ही फक्त एक पर्यटनाची जागा नाही, तर आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासाचा, संस्कृतीचा आणि कलेचा अभिमान आहे. इथे आल्यावर आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या कलेची उंची काय होती हे नक्की जाणवतं. आज हजारो वर्षानंतरही हे मंदिर इतकं भव्य उभं आहे आणि अजूनही शांतपणे इतिहास सांगते. तर मित्रांनो, गोंदेश्वर महादेव टेम्पलचं आम्ही दर्शन घेतलो, तसेच मंदिर परिसर आम्ही बघितलो. हे जे सुंदर वास्तुकला आहे हे सुद्धा आम्ही एक्सप्लोअर केलो. मॅक्झिमम इन्फॉर्मेशन, इतिहास हे सर्व गोष्टी आम्ही व्हिडिओतून मांडण्याचा प्रयत्न केलाच आहे. जर इतिहास, अध्यात्म आणि सुंदर वास्तुकलेचा जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर ह्या मंदिराला नक्की भेट द्या. तर कॅमेऱ्यामध्ये हे मंदिर, वास्तुकला हे खूप छान दिसतंच, पण इथं स्वतः येऊन अनुभव घेण्यामध्ये एक वेगळाच आनंद आहे. तर आमच्यासोबत दादा आणि वहिनी आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात की त्यांना ह्या मंदिराला व्हिजिट केल्यानंतर त्यांना कसं वाटतंय. हो, नक्कीच माझा अनुभव तुम्हाला शेअर करेन मी. आम्ही काल रात्री अचानक प्लॅन केलो की गोंदेश्वर मंदिराला व्हिजिट करायचा आणि आम्ही पुण्याहून 200 किलोमीटर आलो आहे आणि आम्ही आलो आणि मंदिरात व्हिजिट केलो तर मन एकदम प्रसन्न झालं. कारण महादेवाचं मंदिर आहे आणि खूप छान नक्षीकाम, कोरीवकाम केलेलं आहे आणि खूप जुना, म्हणजे 12व्या शतकातला हा मंदिर आहे. तर जर तुम्ही पण जर शिर्डी आणि नाशिकचा जर प्लॅन करत असाल तर सिन्नरपासून हार्डली 1-2-3 किलोमीटर फक्त आत यायचं आहे आणि हा मंदिर आपण अर्धा ते 1 तासात आपण व्यवस्थित बघून त्याचा जे पण अनुभव आहे ते तुम्ही घेऊन जाऊ शकता. मला खूप छान वाटलं, खूप प्रसन्न वाटलं. वातावरण एकदम शांत आहे. मंदिर आहे ते खूप जुनं आहे आणि जवळजवळ म्हणजे 12व्या शतकातलं मंदिर आहे, तरी अजूनसुद्धा भक्कमपणे तो उभा आहे. तर अनुभव माझा खूप छान वाटला आणि तुम्ही पण जर आला तर नक्कीच व्हिजिट करा. अशाच आपल्या प्राचीन इतिहासाबद्दल नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी एक्सप्लोर विथ सनप्रियाला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. थँक्यू. तर मंडळी, तुम्हाला हा गोंदेश्वर मंदिराचा प्रवास कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या एक्सप्लोर विथ सनप्रिया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका ऐतिहासिक आणि सुंदर ठिकाणासोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.